अहो धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची काय हे जळण नीट होतंय का नाही काय माहिती. बघतो नीट होतंय ना ते ह्याला टाकतो बंगारमध्ये एकूण. संजय अरे काहीतरी घरात ठेवला का काहीतरी ठेव. हा जाऊ सावकार. आता ह्याच्या मागे लागला का. हा हो नाही ते नीट करायचंय. का तुला फटकावला पाहिजे त्या राणीने. मला वाटतं तुझा इकायचा प्लॅन चाललाय हे. सावकार त्याला नीट करायचंय. चांगला लागतं का संजय. बरं जाऊ दे. तुम्ही कसं काय आला इकडं. राणी कुठे गेली होतं काम थोडं. राणी गेली बाहेर जरा. बोला की. अरे ती गाय द्यायची होती. मला काल म्हणजे सावकार आमची गाय बघा या. मला बी नाद आहे गायचा गावरान असावी घरी. कोण म्हणलं. राणीनं सांग तुझ्या बायकोनं कोण म्हणतं म्हणजे. काय नाही गैबे विकायचे नाही. लय सांभाळून दण लावल्या का नको करू जाते खालच्या दावणीला जाऊ दे की. ऐका ना उगाच आमच्या घरावर जाळ करू नका. ते दुधाला ह्याला ठेवलंय आम्ही. लय मोठा जाळा व्हायचा तुझ्या घरी लागाती जनावर दुवा देईल तुला. नाही ना तसलं काय नाही विकायचे काय नाही. अरे खायला लागा माझ्या सोन्याचा घासच्या जनावराला बिन माणसाला बी आहे. आम्ही काय करायचं ते करतो. आणतो त्याला खायला. तुम्ही काय त्याच्या नाव घेऊ नका विकायचं. मोठा खायला आणणार. वाताला खायला टाइम नाही तुला पिऊन पाडला म्हणजे गुरांना खायला अहो, आणणार. पण विकायचं नाही म्हणतोय मी. ते राणी कुठे गेले नाही नाही राणी नाही घरी. म्हणजे मला उलट बोलतो काय तू. तुम्ही त्या गायच्या मागे लागू नका. हे बघ तिनं सांगितले सावकार उन्हाळा लागलाय मला काय सांभाळणं होत नाही. ती संध्या काय आणत नाही खायला. तुम्ही आपले घेऊन जावा काय बघू द्यायचे ते ते पैसे राणी द्या. आलं का नाही. राणी आले बघू काय असं. आले येड्यावानी करू नको. हा वेड्यागत नाही करत. ती जाऊ राणी का आली. तिला सांग नाव सावकार आलं तर ती काम बी आहे आपलं. मका आली खुरपायला तेवढं खुरपून घे म्हणावं. सांगतो की. नक्की. हा. आता ही घेऊन चाललाय म्हणजे त्या निरोप पोचतोय का नाही कोणाच ठाऊक. काहीतरी नका बोलू राव सावकार सारखं. घरात ठेवू चल माझ्या देखत. हा. जाऊ का. हा. सांग तिला. जाऊ का मग. जावा जावा. बरं आमच्याच गुरांवरती डोळा ठेवताय. हा दुसऱ्याच घ्यायचं बघा. आलाय गाय मागायला. चल वाय तडा 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 वाय. आता भूक बी लागली म्हणजे जेवायला. अरे काय भानगड सांगितलं. भानगड काय आहे विकाय चालवलं नाही. मग कुठे चालवलं करायला चालवलंय. अहो राहू द्या नको कराय नीट. तुला काय होतं का सारखंच. हा? करू द्या कसं आहे इथं वस्तीला गाणी ऐकतय माणूस. अगं हाय का तिथं काय करून मग. हा चल आता घरात जेवायला टीव्ही सुद्धा. घरात टीव्ही तरी आहे का आपल्या. काम नाही धंदा नाही म्हणून घरात टीव्ही हे ऐकायला गाणी. बरं, असू दे की काय तो वाईट करायला चाललाय का नीटच करायला चाललाय ना. जाऊ द्या चला आपल्याला भूक लागली. थांब जरा. ते सकाळी सावकार आला होता. काय बोलली त्याला. अहो हो आपा ती गाय इकायची म्हणलं होतं त्या दिवशी राहणार. दी गई कायला काय त्याच्या वाचून लढतय का ग. गैबी काय विकायचे नाही. आम्ही विकू पण देणार नाही. त्या बघा उन्हाळा लागलाय रानात कामाला गेलं तरी काय गावात पण भेटत नाही. त्या गायची उगा उपास मार होईल. हो, असं पण मी कामाला जात नाही आणि तसं बी कामाला जात नाही. त्या गुरांचं मी बघेल काय करायचं. त्यांच्या फार कसं झालंय संध्या. मला त्याला वास आणायच्या त्या पावसा पाण्याची आली लेकरं बाळ तर कुठं बसवणार आहे नाही तुम्ही? नाही त्या लेकरा बाळांसाठी ते गाय ठेवायचे. आल्याने त्यांना दूध होईल. या म्हाताऱ्याला पण दूध लागतं. गाय नाही कायची कारण म्हणण्या सांभाळलेले आहे पहिल्यापासून तिला. अहो आपा ह्या उन्हाळ्यात उपाशी मारण्यापेक्षा इकली तर ती बरं का बरं. राणे गाय विकायची नाही नाही विकायची. हा नाही प्रश्न मिटला. नाही कायची मन बघू नको तशी. आता काय तुमच्या दोघांच्या पुढे मी करू. हा. आता तुम्हीच खायला आणायचा. हा एक दिवस कमी पडू द्यायचा. खायला गाड्या दिला पण नको बरं का रे पुन्हा. मी आणतो खायला हा. नाही विकायची. हा. ती नीटच करून आणा. हा नीटच करू. हा नीट आणा नीट करून. नुसतं हे करू नका. सावकार मला एवढ्या गडबडीने का बोलून घेतलंय तुम्ही. तो क्या आत्ताच्या आता त्या राणीच्या घरी जा आणि ती गाय हाय का तिनं कुठं लपवली त्याचा तपास लावायचा. असली गाय आहे तिची. अरे पांढरी गाय त्याचा व्यवहार केलाय 5,000 तिला दिले तर आणि आता म्हणते इकायचे नाही. म्हणजे खिलारी गाय होय. हा खिलार गाय. जातो बघतो आणि तुम्हाला तिथनं फोन लावतो. चालतंय तू जा तिनं कुठं लपवली का काय केली बघ तेवढं. आणि तिला किती पैसे द्यायचे आहेत गायचं. ते द्यायचं घ्यायचं आता इकायचीच नाही म्हणते ना. आता काय देतो आपलंच 5,000 गुंतून बसलेत. फक्त गाय बघ असली की तिला उचलून आणायची गायला. बघतो एवढं डोक्यात ठेव. तिला 2 गोट आहेत एक घरा पुढे एक घरा माग. पण ती शक्यतो काय करण
गावरान गाई ऐकायचं नाही म्हणल्यावर ती घरामागच्या गोट्यात बांध. हेच सांगतोय तुला, ते बघ तेवढे तपास कर आणि आपण त्याला उचलून आणू, कुठं असेल देत नाही काय. तुम्हालाच खबर देतो, 5 मिनिटात खबर सांगतो. चालते चल जा, जाऊ का मी रानात निघालोय. बंडीवाला केसावर बंडीवाला बंडीवाला केसावर बंडीवाला ए भांडेवाल्या, हे बंगार आहे, 50 रुपये होते. 100 द्या की. नाही 50 रुपये त्याच्यात काय पत्राच आहे नुसतं म्हणजे. अहो, मशीन आहे राव हे. नाही मिशन काय जुनं झालेलं आहे, तांबारलं गेलेलं अहो, चालू आहे. नाही. हे काय जुनं झालेलं आहे, कुठं पडलेलं असणार, हे पावसाने ह्याच्या भिजलेलं असणार. काय राव, एवढी भारी वस्तू आहे. नाही 50 रुपये होते. बरं द्या 50 तर 50 50 तर द्या. चला येऊ का. बर होय हो. हा. सारखं त्या मोबाईल मध्ये डोकं घालून बसायचं. काय म्हणते बोल बरं तुझी एकदाच. ते आपल्या 2 गाय आहेत का नाही, हा ते कोणाच्या आहेत? काय करायचं तुला त्या गायांचं. त्या गाया वहिनीने समजून. अरे पोरे, हा मला जेवाय वाढ हो बाया, जेवायला वाढ सकाळच्या पारी. अगं आता सकाळचा पार आहे का. हा, मग हा? काय वर मला वर काय नको पाहिजे ते सगळं तिकडे बघताय. थोरला लोक लागतोय सारखा. अगं थोरला काय न धाकटा काय, दोन्ही माझी जायतली लेकरं. मग असतं का इकडं. अगं मग एकान बारीला ते आता त्यांच्यातलं पीठ संपलंय म्हणून म्हणलं चल आता गणप्याकडे जावं आणि त्या पुरीला जेवाय वाढ म्हणावं मी म्हणजे देते की वाढती. पीठ तिला, मला वाटतं घाल थापून नाही भाकर. रे तुला पुढचं नको उरकू. आप्पा काय रोज आपल्या घरी नाही जेवायला येत. लका एक दिवस आलोय कधीच्या काळी तर माझं न तुझं लका लावलंय. तुम्ही ग बसा. काय ग बसा. नाही नाही काय आप्पा? पटकीन ते आपल्याला जेवायला वाढ. वड 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 ऐका की, थांबा की जरा. ती आता गैवी काय काढली का नाही आपली, बर. हा मग त्यातलं काय अर्ध पैसे मला देणार आहे तुम्ही? अगं गैचा आणि माझा काही संबंध नाही. त्या दोघा नवरा बायकोनी कष्ट केलेला आहे त्याच्यामुळे ती तेल ठेवतेल ती त्यांचा प्रश्न आहे. हो, बायको गेली तर होतं का 4 महिने त्या गाईकडे लक्ष. मग कोण घालत होतं खायला. आम्ही घालत होतो त्यांचं अगं मग सगळं आता खायला एवढं पाणी. तेवढं भावासाठी भावानी केलं मग काय फरक पडतोय रे. आणि मग काय फरक पडतोय मग मला पण अर्ध दिलं तर. कोणाला मला ती कशी देतेल तुला. का नको द्यायला. नाही देणार तशी देणार ना. तुम्ही घ्या 2 4 घ्या. त्यांनी 2 घेतल्या तुम्ही 4 घ्या. असं काय करता गणप्याला का तुला बी तोंड नाही वेळ बोलायला. काय कर मयुरे तू आपल्याला जेवायला वाढ आणि आपण बी एखादी गाय घेऊ. हा असं काहीतरी डोकं चालवा. ते वहिनीने काम धंदा करून ते गाय घेतलेली आहे. मी जेवाय वाढणार नाही, माझा स्वयंपाक झाला नाही. हे बघ तुला मला जेवाय वाढावं लागेल. मी तुला सांगतो ना देव मी असा उपाशी निघून जाईन. जावा. वाढते आपण उठकी. नाही वाटणार, उठणार तर वाढणार पण नाही, उठणार पण नाही. काय लका गणप्या बायकोला वळण लावलंयस लका तो. माझी म्हातारी बघ अजून सुद्धा मला इकडचा तांब्या इकडं करू देत नाही लका. तुझी बायको लका काल आली. मग हा? तिकडे जायचं ना म्हातारीकडं. कशाला कोणाकडं? आला इकडे जेवायला. अगं अडचण आहे म्हणून तुमच्यात आलो लका. देते मी भाकरीचं पीठ आणून तिला म्हणून थापून घाल. मग तिलाच काय करायचं झालंय. हा, मग सांगा करायचं. एकांबरीला लका धाकट्या लेकाकडे आलो तर लका माझं तुम्ही का बसा. कधी भेळीचं पुढे येतोय का आपल्याला. का 4 केळं येतात एक डझनातलं. नाही येऊ दे. बघ नाही येऊ दे की मग. नाही काय मी नाही बघ वाढणार. कसं चाललंय हिचं. हिचं तोंड कसं चाललंय. नको वाढवाय नको वाढू मला. अरे देवा नको वाढू माझा. मी जातो तिकडे खातो. नको वाढू बाया. लय रे ह्या गणप्याला ही केला तिनं. काय करावं आता, ही डोकंच चाललं नाही. नाही आता एक असं करते की गावरान गाई नाही इकत, ती जर्शीला गिरायक बघते आता सावकाराला बोलून बघा जर्शी घेऊन जात असला. काय करू, उन्हाळा लागला हिला बी लई खायला लागते. आपलं काय झालं व्यवहाराचं कसल्या यावरात गावरान गाईच्या. तुला बी कळलं का. सावकाराने व्यवहार केलाय, मला गाई न्यायला बोलावं लावलंय त्यांनी. ती गाई इकायचं कॅन्सल केलंय मी. गावरान गाई फक्त ती जर्शी आहे ना ती वराटती ती बघण्यात असला तर. आता सावकार माझी बिन पाणी निशे करण की. अरे पण मला गाई इकायची का नाही हा माझा प्रश्न आहे. तुझं काय आता त्या मध्येच तुझे बाळा बिनपर्यंत सावकाराला सांग की नाही त्यांना इकायची जर्शी इकायची म्हणायची. पण असं असतं का वहिनी, आपला व्यवहार झालाय. आता नाही मोठा व्यवहार झालाय पण मला नाही इकायची ग बाबा गाई. मला ती नवरा नाही इकून देत आणि मला ती दुधाला ठेवायची गाय.
किती दूध द्यायचे ते गावरान गाय लिटर किती बी देऊ दे, तुला काय घेणं देणं पडलंय? तू काय माझं डोकं खाऊ नको, ते सावकाराला सांग नाही इकायची त्यांना गाय, न्यायची असली तर ते जर्शी ना. आता सावकाराच्या गोट्यात जरशाची इतकी झाली रीग लागली, त्यांना पूजेला गावरान गाय नाही म्हणून मी न्यायला आलोय, त्यांची गाय मिली या. हे बघ काय, त्याला नसली न्यायची ना सावकाराला ही गाय, तर माझे मी बाजारात नेईन. माझं काय डोकं खाऊ नको, तर मला पैसा नाही म्हणून ती इकायची गाय, नाही तर मला बी गरज नव्हती इकायची. मला असं उलटा यावर असतो का कधी? आपला गावरान गायचा यावर ना आता ऐन टायमाला तुम्ही जर्शी म्हणताय, उद्या सावकार मला तू उठ बरं, माझं काय डोकं खाऊ नको, तर घरातल्या गेल्या तर तू काय येऊन इथं खाऊ नको डोकं. मला सावकार दांडकेने हाणं. तिकडे मार, मला नको सांगू, जा उठ. बरं तुला इथं माझं डोकं खायला आलं, तर सावकाराला नाही येत बोलायला. एक पट्ट्या नवऱ्याचं, दुपट्ट्या सासऱ्याचं, तिपट तुझं. एवढी काय वैतागलीस? काय वैतागले तर ती येऊन म्हणताय गावरान गाय द्यायची होती न, सावकार तीच घ्यायला लागला, मग मला नाही ऐकायची म्हणलं, त्यात काय तेव्हा नाही म्हणलं नाही, जर्सी. त्यात तू केलं, तू कशाला बोलवलं? मी नाही बोलावलं, त्या सावकाराने लावलंय. सावकाराला काय काम धंदा असतो का? अरे म्हणजे नाही विकायचे म्हणले तर माणसं पाठवतोय. हा बरं, ते तुम्ही नीट करायला आलेलं कुठे टाकलं की नीट करायला. टाकलंय का? कवा 100 देतो म्हणला? 100 रुपये खर्च आहे त्याला, 100 रुपये दे त्याला. आलं का ती पण माझ्याकडे काय गरजच नव्हती नीट करायला टाकायला. माझ्याकडे कुठले पैसे येणार आहेत? माझ्याकडे बी नाहीत बाय पैसे, गप्रा. दे दे. नाही तर पैसे म्हणल्यावर इथं संध्याकाळी कालवण काय करायचं त्यासाठी पैसा नाही. राहणे डोकं नको खाऊ राव, मला माहित आहे तुझ्याकडे पैसे आहेत का नाही ते. दे 100 रुपये दे. बरं ऐका, हा माझं जरा जेवलाय का तुम्ही? नाही जेवलं, बोल की. ऐकणार ना, रागवणार नाही, चिडणार नाही ना? नाही नाही बोल तरी. ऐका, आता ते तुम्ही म्हणला का नाही गावरान गाय नको इकायला, बर तर ते पोरांसाठी ठेवू आपण दुधासाठी, ती जर्शी इकून टाकू. हवं हे काही वास बसवायचे पावसा पाण्याचं, जरा तेवढं तरी करायचं. वाशापुरतं पण पैसे आपल्याकडे नाहीत मला, आणि विशेष मग द्या बरं मग तुम्ही जरा, मग 100 रुपये मला मागा येत आहे आणि वाशापुरतं पैसे आहेत का नाही, आता हाय तेवढं म्हणून मी म्हणते का नाही, बघू परत ते हाय बारक वासरू झालेलं ते करू मोठं, मग जर तेवढं दुधाचे पैसे होतात म्हणून म्हणलं नको विकायला. हाय की मग ती ठेवते की, पण आता हे घराचं बघावं लागेल, पावसा पाण्याचं का भगुली लावून बसायचं. बरं जाऊ दे, ते टाकू इकून आपण. हा. 100 रुपये दे. हा मग मी तसं देते बाय, पण ते नीट करून आणा बरं का, पिऊ नका. नीट करायला टाकलं मग त्याला पैसे नको का द्यायला? संध्याकाळी देतो मला. दे. हो का, मी मगाशी मामा आपणकडनं घेतलं होतं, हा, दे. तुमच्या बापाकडनं. हा, दे. ऐका, भाजीला घेतलं होतं, कालवणाला काय नव्हतं, तेल आणि ते आणायचं होतं. किती बोलशील राव? हा 100 रुपयासाठी? जाऊ द्या, तुम्ही गाय तरी काय तयार झालाय ना, हा जाऊ द्या आता 100 रुपये द्या, मी खाईन कसं ते करू आपण काहीतरी. बरं, जाऊ का मी ते आणतो. हा हो पण नीट या. आहेच काय नाही का माझं? हा पण सांगावं लागतं तुम्हाला 100 वेळा, नाही तर तुमचं हात झुलत आलेलं. जाऊ का? हा ती घेऊन या पण. तेवढं स्वयंपाकाचं बघा, आपण जेवाय घातलं का? हा जेवून गेल्या तिकडे बसल्या झाडाखाली. ठीक आहे. लवकर या, नाही तर बसता तिकडे गाव धुंडत. माहिती काय बरं झालं बाया, नवरा ती तयार तरी झालं. बघ बरं भाऊ, तू दारू नाही पेल्यावर कसं छान वाटतंय बघ, सगळ्या आपल्या घरादारात. बरं का गणपा, हा विषय दारुड्याचा असा आहे हा की दारू प्याला काय आणि नाही प्याला काय. एकदा नाव कानपाड्यात पडलं की प्याला आणि नाही प्याला तरी काय लोकांना फरक पडत नाही. लोक नाव ठेवायचे ते ठेवणारच. नाही नाही, लोकांचं जाऊन दे, पण आपल्या घरात वातावरण कसं होतंय? घरात तू दारू पेल्यावर कसं होतंय आणि दारू नाही पेल्यावर कसं होतंय? तू आज कसलीच दारू प्याला नाही. बसला काय रे तुम्ही? ते बी बरोबरच आहे. या बसा. अरे वा वा वा, आयला मला इतका आनंद झाला, ती दोघं इतकं मस्त बोलत बसलाय. याला म्हणतात गाड्या पूर मागे. हा पण मला तू सांग गणप्या, बोला की आपा. तुझी बायको तुझ्यापाशी होती, हा होती. संजयच्या घरी पीठ नव्हतं म्हणून मी तुझ्याच जेवायला आलो. हा तुझी बायको काय म्हणली रे? होय थोडा विचार करला का? संजयला का ताटातली भाकरी मला देतोय का? आणि आज अडचण त्याला आली म्हणून तुझ्या इथं आलो, तर काय तुझी इज्जत ठेवली आणि माझं तरी मोठेपणा ठेवला रे तुझ्या नाही बायको. नाही आपा, काय म्हणली होती? विचारा त्याला तोंडावर. काय म्हणली गणपत? काय भाऊ, ती म्हणली भाकरच नाही, तुम्ही रोजच असताय म्हणले तिकडे त्यांच्याकडे, तिकडच जा. अरे पण तुला लगा तुझ्या बायकोला व्यवस्थित समजून सांगता येत नाही का? हा भाऊला का मी लय सांगतो तिला, ती माझं ऐकत नाही अजिबात. आपण ते म्हातारा माणूस आहे, त्याला कसं बोलायचं काय बोलायचं तिला कळलं पाहिजे ना. लका अजिबात लका तिने मला असं टिकूनच घेतलं नाही लका, आणि मी माझा जीव चालला लका भूकं वाचून. बरं का गणपा, तुला सांगतोय मी, तुझी बायको तू दाप्यात ठेव, नाही तर का अवघड होईल सगळं. बर बर. अरे काय बरोबर करतोय लका तू? इतका लका बैलासारखा बसलायस लका, गपचीप मान बोलती ताडा ताडा लका सांज्या. तिला लगा ताळमेळच नाही बोलायचं अजिबात. हा मी सांगतो आपा तिला,
भाऊ तिला मी बोलतो तिला आणि लय रोज बोलतोय मी, माझं डोकं आऊट झालं तिला नाही सांगून नाही तिचा जर बाप असता तर तिने असं केलं असतं का? दिलं असतं का? नसताना हो. केलं तसं ते. मग संजयला नाही का करताय? संजयची बायको कशी गेलं की या बसा जेवाय, दरा पाणी प्या पाणी. संजय बी आला की आपा जेवलं का ग? कसा विचार तुला का तुझ्या तोंडात सुद्धा का एकदा सुद्धा येत नाही का? कधीच्या काळी संजय मी गेलो तुझी जेवायला? हे चुकीचं आहे बरं का गणपा, तुझ्या बायकोला व्यवस्थित समजून सांग, सांगतो मी तिला, सांगतो. नाही तर मला समजून सांगायला लागत. नाही मी सांगतो तिला. सांग नीट कर. आणि मी काय तुमच्यात रोज रोज आलोय वर? मला माझा पोरगा खंबीर आहे की यो सांभाळायला, पण तुझ्यातला काही एकदाच आलो तर तुझ्या बायकोनी इज्जत बरं केली का का माझी? गणपा, मी पेताड खाताड जरी असलो ना हा, हा. तरी आपल्याला एक दिवस उपाशी ठेवत नाही. भाऊला का मी बी नाही विसरत, पण ती बायको मयुरीला का लय आपण तुझ्या हातात आहे ना सगळं, त्या बायकोला कसं हँडल करायचं ते. हा? किती पिऊन दे संजय, आधी मला म्हणणार आपा जेवलं का? काय हो, मी तिला सांगायला गेलो, सहज सांगितलं तरी ऐकत नाही. मग जर हानमार केली तिला तर उगं नको वाटतंय भाऊ भाऊ की तमाशा नाही, करायचा. ऐक, बायकोला ताब्यात ठेव. हा. बरं आपा, हा. तुम्ही जेवला नाही ना? नाही जेवलो का आता जेवणार आहे जाऊन? चला जेवायला. चल चल संजय, चल. तू मला जेवाय घाल. तुझ्यात आज प्रश्न जेवणार नाही जेवणार. चल संजय. त्या बायकोला व्यवस्थित समजून सांग, म्हणा कसं वागायचं काय, सासऱ्या संग तिला कळू दे जरा. सांगतो मी, सांगतो. हिला पाणी धावते. या कप पाणी पी. धर ए महिना पाणी पी. रुसली का काय? तू किती रुसली तरी तुला ऐकणार बाय मी. लय ताराबत चालली माझी आता. हाय लय लांब नाही तर सावकार घेऊन जाईन तुला. काय काय करते? काय करते अगं? गायला पाणी धावती पण बघ किती रुसल्यावानी करते. प्याय नाही बी पाणी. आणि होय का ताई? काय तू एवढं चांगलं ऐकणार? आता काय करते? अडचण आल्यावर काय करू मग आता? ऐकावं नाही तर काय? माहिती काय ग? तू ही गाई दिलं मला पैसे अर्ध का? अगं लाज पीज आहे का नाही तुला थोडीफार? का बरं अर्ध कुठं मागतेस पैसे? त्या गाईचं जे येतात ना तेवढं सुद्धा पुरायचं नाही मला, ते घर नीट करायचे. अगं पण तरी सुद्धा नाही बाय, 1-2 टाइम इथं येऊन खाऊन जा, पण पैसे काय मागू नको. रात्रंदिवस आम्ही त्याचं गाईसाठी कष्ट करतो. तू नसल्यानंतर लाडाला काय येऊ नको. लेकरांकडे ध्यान देत नाही आम्ही दोघं, पण त्या गाईकडे ध्यान देतो. राणी यावर एका संघ करायचा आणि इकून टाकली काय पांढरी गाय? कुठं नाही ऐकले? तिकडे वावरात बांधली नेऊन. राणी हे बघ, ही मला काय बी सांगायचं नाही. हे बघ, 5,000 घेतलेत ना माझं, मला पांढरी गाय पाहिजे. हो का? हे घेऊन जायचं असलं तर जावं. ते गाई आहे ना दुधासाठी लेकरांना ठेवली मी. तू त्यानं मला सांगितलं हा. म्हणून बघाय आलोय मी इथं. हा. त्याला शिवाय देते होय सावकार, बाय संग यावर केलाय तुम्ही. आबा थांब, हो मी काय त्यांना जबरदस्ती केली नव्हती. हीच हो, म्हणजे थांबा. सावकार गाय ऐकायचे. सावकार मी दिलं 5,000. बाया सगळं व्यवहार करायला काय झालं? गडी सांभाळली मग मी मग काय गडी येतील का ऐकायला? कोणी काय माझ्या नवऱ्याला कळतं का? हो 20,000 म्हणलं तर लगेच म्हणलं असतं की हो हो द्या हे राणी, हे बघ. त्याला दिला नाही सर? दिलाय की मग मी देते नाही गाय. हे नाही पांढरीच चाललं नाही, मग मला पांढरी गाय ऐकायची नाही. तुमचा इसारा असेल ना तर गाय गाय ऐकली का नाही? हे मला किती काय देऊन माहित टाकते? नाही. मला पांढरी गाय पाहिजे. मी 5,000 कशाला दिले तर तू क्या पैसे व्यवहार कशात झालाय मला सांग. मी पांढरी गाय ऐकत नाही. मला पोरांसाठी ठेवायची ती दुधा. 5,000 घेईन परत म्हणते सावकार असं का याच घेता केलं? काय? हा मग मी फेडून कसं घ्यायचं मला माहित आहे. आज मी द्यायची नाही मग. होय का? इसारा बुडत असतो. बरं या मग वाड्यावर धावतो कसं काय इसारा ते. बुडत असतो. मी इमानदारीने देते हे बघ इसारा. आता उन्हाळा लागलाय आणि सावकारचा दरवाजा मोठा आहे फक्त गावात, दुसरं नाही कोणाचा. हो का? कष्ट करणाराला कुठं गेलं तरी पोटभर खायला जर बघू ती मला गाय पाहिजे, बाकीचं काय सांगू नको. नाही नाही, पांढरी गाय नाही ऐकायची माझी. हो का? ही गाय ऐकायची. तुम्हाला न्यायची असली तर न्या. हिला काय करायचं नाही, का? करा बाबा, मला ती गावरान गाय पाहिजे वाड्यात. बाजारात मला 2 पैसे जास्त येतात. तुमचं 5,000 आणून देईल. आबा की अशी ही संजय आणि राणी अजिबात भरोसा नाही ह्या लोकांचा. काय खरं भरोसा? सांगतो तुला. नाही बरोबर आहे, पण त्याने दुधासाठी ठेवली आहे बाबा. यांच्या संग व्यवहारच करा नाही पाहिलं होता तो. अहो पण मी दुधासाठी ठेवली गाय ती. अरे मला माहितीये काहीतरी राडा ही करतात. मी जातो गाड्या काय आता माझं कसं आहे माहिती आहे का? पदर तर द्या 5 न्या. एक तर पांढऱ्या गायचा व्यवहार झाला आणि आता म्हणते न्या काळी गायचं. आणि मी हे तर थांबून काय करू? चलतो गो जाऊ मग काय इथं करायचं? काय काय कमी आहे ते वाड्यात. वाड्यात नाही जावं की बाजारात घ्यायचे. मग म्हणून तर मी म्हणते घे ना, का नसली हे गायची काय बघ. ठिकाणी हो माय मी बाजारात ऐक नेली. आता तू केला लावणार आहे मी. जिथं असेल ना तिथनं हुडकून न्यायला लावू. आता हा, लावा बरं गायला. चला आबा. तसंच कर. ते काय हात तर लावा बरं. नको मला तसं. हात लावा की गायला मग बघते कसं असते. सावकार आहे मी. गायला फक्त सोडूनच द्या मग बघते. मी आहे तुम्ही आहे. नाही 4 पट वसूल केलं तर बोला सावकार. बघी कसं काय कसं काय बघू दे की, हात लावू दे की. हायच ना तू माझ्या बरोबर. बघू आपण ह्याच्याकडे कसं असते. लागला दम द्यायला. दाजीला म्हणलं असतं ना, दाजीला गिरायक लावा गाईला
5,000 10,000 पियाला पैसे दिले असते ते दाजी आपली सोडून दिली असती गाई. त्यांना नको कुठल्या व्यवहारात टाकायचं. म्हणून तर की बायांपाशी व्यवहार करायचा का गड्यांपाशी व्यवहार करायचा आबा सांगते हो त्यांना लय आहे. सावकाराचं कान भरायला आल्यात. जाऊ दे हिला बी पिऊ वाटा ना हिला आता इकतेच कशी का व्हायला नाही नेली सावकारांनी तर बाजारात नाही निघायला मी जाते बराबर. मला पैसे दिसे. बाय काय तू एक डोकं खाल्लंय पैसे काय मागू नको हिथंच बघ आधी तिला ऐकू दे. चल लय लाडा देऊ नको ती 2 घास खाऊन जा पण मला काय पैसे मागू नको. चल गेले घालवून तू. कधीच्या काळी लागा जेवाय गेलो नाही जेवाय वाढलेला का तिनं मला लागा. अप्पा काय रे? अरे मला माहिती होतं तुझा साजा दारू पितोय. हो. पण ती सुनबी पिते का काय आता मला जरा शंकाच या लागली आहे. आला का नीट बोलावाय नीट बोलावाय. नीट बोलायचं काय मग मग आता तुझ्यावर पार चालला दारू पिली का काय म्हणजे काय रे. गायचा इसार घेतलाय ना आता म्हणते जर्शी एकाची पांढरी गाय मला म्हणली तर गावरान द्यायची. गुरं बिरं इकायची नाही बाबा आमची. किती पैसे घेतले रे तुमच्याकडून. किती पैसे? 5,000 घेतले ते. कोण म्हणलं असं. आता कोण म्हणलं म्हणजे आम्ही दिले तर कोण म्हणायचं. नाही गुरं नाही इकायची तुमचे पैसे मी आणून देतो. चला चालायला का उगला मोठ्या तोंड घेऊन झक माराय पैसे घ्यायचं का मग? म्हणू का तुम्हाला सांगतोय मी आधी हातात काय माझी लगत करू नका सावकार राहायचं नीट बोलायचं नीट मापात राहायचं गावात. मी नीट बोलायचं. सावकार आपण घेऊन चोर होतोय. तुमच्या पद्धतीने तुम्ही बोलायचं माहितीये का. अरे 5,000 घेतले तिनं कशाला मग? मग घेतलं तुम्ही कसं काय दिलं बाया असं माणूस. काय दिलं म्हणजे मला म्हणली काय आम्ही होतो पांढरी की- कायची अरे आम्ही होतो की आम्हाला का बोलला नाही तुम्ही. मी लय शान आहे. अजिबात द्यायची नाही काय गैन काय त्याला का? जा जा नाही नाही चालय छान आहे तुम्ही यार पट्ट्या हो तुम्ही लागला वय सांगायला. गुरांच्या नादाला तर लागा मग सांगतो काय सांगायचं. यार वागा हो अहो धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल.